तीच प्रगती आणि तोच विकास संपूर्ण विश्वाच्या ऱ्हासाचे कारण ठरणार आहे. मानवाचा संपूर्ण विकास साधण्यासाठी त्रिसूत्री ज्ञानेश्वरीमध्ये आहे, ती म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती. हे थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचंय. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, हे चराचर आत्मरूप आहे. ही भूमिका मानवामध्ये आत्मजाणीवेमुळे उभी राहते. सहजच आपपर भाव नष्ट होतो. सर्व चराचराबद्दल आपुलकी वाढते, ज्याला समत्व भाव असे म्हणता येईल. सहजच सर्व मला पोषक असावे असा भाव राहत नाही, तर माझ्याकडून इतरांना हानी होऊ नये अशी भावना निर्माण होते. तेव्हाच जगामध्ये भूता परस्परे जडो मैत्र जीवाची अशी स्थिती निर्माण होते. असे घडावे यासाठी आत्मनिष्ठ संतांचा संग आणि ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय करणे महत्वाचे आहे. सातत्याने ज्ञानेश्वरीसारखा अध्यात्म ग्रंथ आपल्या अभ्यासामध्ये, वाचनामध्ये असण्याची गरज आहे, तर आपली मानसिकता आध्यात्मिक राहते. मनुष्यामध्ये प्रबळ देहनिष्ठा आहे आणि त्यामुळे त्याच्याजवळ दुष्टता, मत्सर हे गुण असतात. त्याचा निराश सत्संग ईश्वरनिष्ठा वृद्धिंगत होते तेव्हा होतो आणि त्यासाठी सत्संग अत्यंत महत्वाचा आहे. नंतर येतं कर्म. कर्म अत्यंत महत्वाचा भाग आहे मानवाच्या जीवनामध्ये. मानव कर्मयोनी आहे. कर्मरतता ही मानव जीवनाची सहजता आहे. सर्व सृष्टी कर्मरत आहे आणि त्यामुळे गतिशील आहे. प्रगती, विकास गतीशी निगडित आहे, परंतु त्याचा वेग, दिशा आणि कक्षा निश्चित करण्याची गरज आहे. यासाठी कर्मयुगाचा सिद्धांत गीतेने मानवासाठी प्रस्तुत केलेला आहे. मानव जेव्हा मोहग्रस्त होतो, त्याचा स्वार्थ प्रबळ होतो, त्याचे कारण कृतज्ञता हे आहे. मानव ईश्वर, आईबाप, संत, संस्कृती, समाज आणि ग्रंथ याबद्दल कृतज्ञ बनतो. कृतज्ञता वाढली की त्याची कर्माची भूमिका कर्मयोगपर न राहता विपरीत बनते. त्याची कर्तव्यबुद्धी नष्ट होते. त्याचा परिणाम त्याचे कर्म त्याच्यापुरते पोषक ठरते आणि त्यामुळे इतर घटकांची अपरिमित हानी होते. हेच मानवाच्या जीवनातील खलत्व आहे आणि हेच पाप आहे जे चराचर सृष्टीत दूषित करते. यासाठी प्रबल देहनिष्ठा कमी होणे जरुरी आहे. सत्संग हा एकमेव उपाय त्यासाठी आहे. वांछित ते लाहो प्राणीजात हे मानवाच्या कर्मयोगपर भूमिकेवरच अवलंबून आहे. म्हणून मानवाला कर्मयोगाकडे नेण्याची गरज आहे. नंतर राहतं भक्ती. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तीही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित. हे विश्व ज्याच्या सत्तेने चालते, जो विश्वाचा चालक आहे, नियमन करता आहे, ज्याला ज्ञानदेवाने ओम नमोजी अध्यास ग्रंथाच्या प्रारंभी संबोधलं आहे. त्याची भक्ती करणे, त्याला कृतज्ञ असणे, त्याच्यावर प्रेम करणे हे अपेक्षित आहे. अद्या म्हटल्यामुळे हे तत्व जगातील सर्व मानवाकडून स्वीकारले जाईल. ते तत्व आत्मरूपाने विश्वरूप असल्यामुळे विश्वाकडे भोगपरतेने न पाहता पूज्य पवित्र भावनेने पाहावे आणि विश्वावर प्रेम करावे. त्यासाठी भक्तीची मांडणी उभी केलेली आहे. त्याला सर्वात्मक देव असेही संबोधन आलेले आहे. जीवासाठी भक्तीचा आनंद सर्वश्रेष्ठ आनंद आहे. मृत्यूलोकात मानवासाठी उपलब्ध आहे. स्वर्गातील देवही या भक्तीपासून वंचित आहेत आणि वैकुंठातील परब्रह्माला सुद्धा जर भक्ती करावीशी वाटली तर त्याला या मृत्यू लोकामध्ये तुमच्या आमच्यामध्ये यावं लागतं, तरच तो भक्ती करू शकतो. आणि हा भक्तीचा सर्वश्रेष्ठ आनंद योगायोगाने मानवी जीवनासाठी सहज उपलब्ध आहे, परंतु त्याच्यापासून आपण अत्यंत दूर आहोत. म्हणून ज्ञानेश्वर महत्वाचे आहेत. एकूणच संत वाङ्मय विश्वातील चराचराच्या सुख समृद्धीचा, प्रगतीचा विचार करणारे असल्यामुळे आम्ही त्याला इंग्रजीमध्ये रूपांतरित केले आहे. आता ते सहजच इतर भाषेमध्ये जाऊ शकेल आणि सर्व मानवसृष्टीला ते उपयुक्त व्हावे ही भावना. परंतु संत वाङ्मय नुसता अभ्यासाचा विषय न होता ते अंगीकाराचा विषय व्हावा, तरच या संत वाङ्मयाचा खरा उपयोग होईल. अन्यथा नुसता अभ्यास चालणार नाही, तर याचा अंगीकार व्हावा आणि सर्वांनी करावा, जगातली सर्वांनी व्हावा. यासाठी आम्ही इतर ग्रंथ सुद्धा, तुकोबाराचा गाथा इंग्रजीमध्ये करीत आहोत. तुकोबाराची ज्ञानेश्वरी, तुकोबाराचा गाथा हिंदीमध्ये प्रकाशित केलेला आहे. अमृतानुभव मराठी हिंदीमध्ये आहे. पसायदान हिंदी आणि मराठीमध्ये आहे. आणि मुख्य उद्देश हा आहे की आत्ताच्या या लोकांपर्यंत आपण भाषांतराशिवाय जाऊ शकणार नाही, नाहीतर त्यांची मोठी अडचण होते.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद डॉक्टर साहेब. देव, देश आणि धर्म या त्रिवेणी संगमावर वावरत असतानाच तन समर्पित, मन समर्पित और यह जीवन समर्पित अशी ज्यांची प्रचंड दृढ श्रद्धा आहे ते परमपूजनीय सरसंघचालक आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लाभलेत. हे खरोखरच आमचं सौभाग्य. फार वेळ न घालवता मी परमपूजनीय सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत यांना अशी नम्र प्रार्थना करेन की त्यांनीही या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचस्थ हरिभक्तपरायण श्री तुकारामजी गरुड आणि सौभाग्यवती गरुड हा ग्रंथ ज्यांच्या परिश्रमामुळे आपल्यासमोर आला ते डॉक्टर सूर्यवंशी आणि सौभाग्यवती सूर्यवंशी, उपस्थित सर्व संत मंडळी, भक्त मंडळी आणि अभक्त कोणी नसणारच इथे. ही बुद्धी होते अशा कार्यक्रमाने यायची, त्याचं कारणच भक्ती आहे. आणि ती भक्ती असते सगळ्यांच्या मध्ये, कधी कधी विसर पडतो. कारण भक्ती हे सत्य आहे. भक्ती म्हणजे जुळणे, जोडलेले असणे. आपण नाही म्हटलं तरी आपण जोडलेले आहोत. हे आध्यात्मिक सत्य आहे आणि विज्ञानाला आता ते कळायला लागलं आहे थोडं थोडं. आतापर्यंत विज्ञान असा विचार करत होतं की जडापासून सगळी सृष्टी झाली आहे आणि त्याच्यामुळे सगळे कण वेगळे आहेत, त्याच्यामुळे सगळी माणसं वेगळी आहेत आणि दिसायला दिसतं तसंच. प्रत्येकजण आपापला व्यवहार करतो आणि आपापल्या करणीची फळंही भोगतो. कधी कधी जगामध्ये एक वस्तू, एका झाडाचं एक पान दुसऱ्या पानासारखं नसतं, इतका फरक असतो. सगळ्यांचे व्यवहार व्यापार वेगळे चालतात, सगळ्यांच्या जीवनामध्ये अनुभव वेगवेगळे येतात आणि त्याच्यामुळे काहीच आपण एक नाही. आपला देशच घेतला तर भाषा कितीतरी भाषा आहेत. बोली धरल्या तर 3800 असा मी पूर्वी आकडा ऐकला होता, तो वाढलाही असेल एका वेळेस. खानपान, रीतिरिवाज इतका फरक आहे. देवी देवता, उपासना, पंथ भरपूर आहे सगळं आणि सगळं वेगवेगळं आहे आणि परस्पर विरोधीही आहे काही काही ठिकाणी. परंतु असं असून सुद्धा आपण एका ठिकाणी जोडलेले आहोत आणि ती जोडणारी वस्तू ही सगळ्या विश्वाला जोडते आणि ती एकच आहे आणि ही अनेकता त्याचंच प्रगटीकरण आहे. म्हणजे आपण विविधतेत एकता असं म्हणतो, कधी कधी मला वाटतं एकतेची विविधता असा शब्द प्रयोग करायला पाहिजे. विविध नाहीच आहे, तो भास आहे. एकता हे सत्य आहे आणि मनुष्य आपल्या अहंकारामुळे त्या सत्याकडे पाठ फिरवून जीवन जगतो. तेव्हा जगाची स्थिती काय होते वर्णन केलं आहे महाराजांनी आता. अशी खरोखरच स्थिती आहे. त्यामुळे जगही विचार करायला लागलाय की याच्यातनं जर आपल्याला काही त्राण पाहिजे असेल तर कुणाकडे जावं? भारताकडे जावं असं ज्यांना वाटतं. कारण भारतात सनातन काळापासून ही एक जाणीव आणि याचं बुद्धी मनापर्यंत ज्ञान हे संत ऋषीमुनी यांच्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेला आहे. तो आता इतकं सगळं सांगू नाही शकणार, पण वागताना कोणती बंधनं पाळायची त्याची मान्यता प्रत्येकाची समान आहे. उदाहरणार्थ, पर्यावरणाची चर्चा सुरू होण्याच्या हजारो वर्ष आधीपासून आपल्याकडे
जर मुलांनी संध्याकाळी झाडाला हात लावला तर घरचं कोणीतरी वडील म्हणे, अरे झाडं झोपतात, हात लावू नको. हे आपल्याकडे कॉमन नॉलेज आहे. जंगलात राहणाऱ्या अशिक्षित माणसाला सुद्धा माहिती आहे. हे त्याच्या मनात आपोआप उदित झालेलं ज्ञान नाही आहे. हे खूप मोठा प्रयास करून संतांनी, ऋषीमुनींनी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं आणि पिढ्यानपिढ्या हे पोहोचवणं चालू राहिलं. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटत राहिली सगळ्यांना. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे भक्ती ही चटकन समजते माणसाला. एखाद वेळेस ज्ञानाकडे तेवढा रस राहणार नाही, कर्माकडे आळशीपणा असतोच पुष्कळांमध्ये. परंतु भक्ती मनात नाही किंवा भक्तीचं काही असेल आणि तिथे आकर्षित झाला नाही असा माणूस आपल्या देशात विरळ आहे. कारण या भक्तीवर सगळा आधारला. भक्ती जर आहे तर याचा अर्थ आपण सगळे एकाचं एक्सप्रेशन आहोत, एकाचं प्रगटीकरण आहोत. आणि म्हणून तुम्ही मी दिसत असलो वेगळे तरी आपल्यामध्ये संबंध आहे, नाते आहे. जसं आपण म्हणतो बोलताना एकच रक्त आहे. ते रक्ताच्याहीच पलीकडचं जे रक्त आहे, खरं ज्याच्यामुळे अस्तित्व आहे ते आपलं सगळ्यांचं एक असल्यामुळे मुळातून हा एकतेचा संबंध आपला आहे. आणि केवळ आपलाच आहे असा नाही, सृष्टीचाही आहे. जड चेतन चराचर. एकदा विचारलं एका संताला, आणि काही शास्त्रार्थ करायला आले असतील इतर भारत बाह्य संप्रदायांचे लोक, आणि त्यांनी विचारलं की आम्ही एकच देव मानतो, तुमचं काय मत आहे, देव एक आहे की अनेक आहे? तर ते म्हणाले की या विवादात पडणं आम्ही फार पूर्वी सोडून दिलेलं आहे. एक अनेक काय बात करता, देवच आहे, दुसरं काय नाही आहे, असं आमचं म्हणणं आहे. हे असल्यामुळे आपली भारतीय परंपरा आहे की आपण एका जीवनाचा, एका व्यक्तीचा विचार कधीच करत नाही. ते सगळं जुळलेलं असल्यामुळे एका व्यक्तीने जीवन कसं जगावं हे वर्णन सगळ्यांमध्ये याला एक होऊन जगायचं आहे या आधारावर होतं. आणि त्याच्यामुळे आपलं आचरण हे आपली उन्नती करणारं, आपल्या परिवारामध्ये सुखशांती कायम ठेवणारं, गावाला फायदेशीर होणारं, देशाला जगाला फायदेशीर होणारं, सृष्टीचं नुकसान न करणारं, असं सगळं पाहून बेतलेलं आहे. लहान सहान गोष्ट. वेळोवेळी हे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी मांडावं लागतं. आता गीतेत ज्ञान सांगितलं आहे की कर्म सांगितली आहे की भक्ती सांगितली आहे, याच्यावर विद्वान लोक कधी कधी वादविवाद करतात. परंतु खरं तर असं आहे, कोणतंही काम नीट व्हायचं असेल, जीवन नीट व्हायचं असेल तर ही त्रिसूत्री पाहिजे. उभाभ्यामेव पक्षाभ्याम यथाखे पक्षिणाम गती तथैव ज्ञान कर्मभ्याम जायते परमं पदम्. दोन पक्षी असल्यावर आकाशात आपल्या गतीने स्वतंत्र होऊन पक्षी उडू शकत नाही. तसं ज्ञान आणि कर्म याच्यामुळे परमपद मिळतं. ज्ञान आणि कर्म हे दोन पंख आहेत आणि जो पक्षी आहे तो भक्ती आहे. भक्ती असल्याशिवाय, भक्ती बिना ज्ञान, रावणाचं ज्ञान झालं. ज्ञान, रावण ज्ञानी होता, वेदशास्त्र संपन्न होता. एका रामायणात प्रसंग आहे, रावण जेव्हा शरशैवर पडला, म्हणजे बाण लागून पडला, आता मरणार थोड्या वेळात. लक्ष्मणाला पाठवलं रामाने की त्याला नम्रपणे नमस्कार कर, वैर संपला आता, आणि त्याच्याकडून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची विद्या शिकून घे. त्याचा जगात सगळ्यात मोठा तज्ज्ञ तो आहे. त्याच्यापाशी अनेक सद्गुण होते, अनुभव जास्त होता रामापेक्षा. म्हणजे नुसते गुणांच्या तुलनेत कॉम्प्युटरमध्ये टाकलं तर रावण हरेल. साधनही त्याच्यापाशी सगळं. परंतु ही भक्ती नसल्यामुळे, हा आपलेपणा नसल्यामुळे
सृष्टीत सगळ्यांना आपलं म्हणून विचार करायची सवय नसल्यामुळे त्याचं ज्ञान हे राक्षसाचं ज्ञान झालं आणि रामाचं ज्ञान हे तारून देणारं ज्ञान. भक्तीविना कर्म हे विक्षिप्त कर्म आहे. आपण घरी उन्हातून गेलो तर न मागता पाणी येतं. पाणी येतं म्हणजे लोटा पेला भरून येतं आणि उन्हातून हातात आले उपाशी पोटी नुसतं पाणी प्यायचं नाही, गुळाचा खडाही असतो. अशाच उन्हाच्या वेळेला हॉटेलमध्ये जाऊन पाणी मागा बरं, तो लगेच ओळखतो गल्ल्यावरचा माणूस किंवा वेटर की हा पाणी पिऊन जाणार आहे, काही खाणार पिणार नाही आहे. पण पाण्याला नाही म्हणायची आपली नाही आहे पद्धत, म्हणून तो बोटं बुचकळून 4 ग्लास आणून आपल्याला पटतो, गिळा एकदा, आणि जाताना ओरडतो खाया पिया कुछ नाही जाने देना. हे सार्वजनिक बदनामी करतो. दोघंही पाणी देतात. पण कोणचं कर्म चांगलं आहे? आपुलकी असल्यामुळे घरचं जे पाणी मिळतं ते उत्तम कर्म होतं. बिना भक्तीचं विक्षिप्त कर्म होतं, वेड्याचं कर्म होतं. आणि त्याच्यामुळे त्या तिन्ही गोष्टी, ज्ञान तर पाहिजेच, पण ते भक्ती आधारित पाहिजे. किंबहुना ज्ञानाची पराकाष्ठा हीच आहे की सगळेच जुळलेले आहेत आणि तो परमेश्वर जो आपल्याला सगळ्यांना जोडतो तो भक्तीनीच गम्य आहे, मनोगम्य आहे. बाकी खटपटी एका मर्यादेपर्यंत मदत करतात, परंतु भावाशिवाय देव नाही मिळत. हे सगळं आपल्या परंपरेत आहे, आपल्या ह्याच्यात आहे. पण आपण मध्ये मध्ये विसरतो. कधी कधी काळ विपरीत येतो. आता कलीमध्ये असा माणसांचा स्वभाव होणार आहे, हे होतोच आहे. हे असं होत असतं आणि म्हणून हेच ज्ञान पुन्हा पुन्हा त्यावेळच्या देशकाल परिस्थितीनुसार लोकांसमोर यावं. असा अनेक लोक अनेक मार्गांनी प्रयत्न, लोक म्हणजे त्यागी लोक, विरक्त लोक, ज्यांना स्वतःचा स्वार्थ काही उरलेला नाहीये, जे अगोदरच जुळलेले आहेत आणि सतत तिथे जुळून त्या प्रकाशात त्यांना जसं दिसतं तसं सांगतात. त्याच्यामुळे ते अॅक्युरेट असतं. या सगळ्या परंपरेचं ज्ञान ज्या वेळेला गीतेमधून समोर आलं, तर गीतेमध्ये गीतेपर्यंत जेवढा विचार झाला आपल्या देशात, अनुभूत विचार, तो सगळा, आणि त्यानंतर प्रलयापर्यंत जो जो काही ज्ञानाचा विचार होणार आहे सगळ्या जगात, तो सुद्धा भूत, वर्तमान, भविष्य तिन्ही काळांमध्ये जे सत्यज्ञान प्रकाशित होणार क्रमशः माणसापुढे, त्या सगळ्यांचा आढावा घेऊन त्याचा सारांश गीता आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालानंदना. उपनिषद ही त्यापूर्वी आपल्या इथे झालेल्या सगळ्या विचार विनिमयाची परिणती आहे आणि त्याचं सार भगवद्गीतेत आहे. आणि ते सामान्य लोकांना आता कळलं पाहिजे. पूर्वी सत्ययुगामध्ये माणसाची बुद्धी अशी होती की प्रत्येक माणूसच भक्त, ज्ञानी, कर्मशील असा होता आणि त्याच्यामुळे फार विशेष न सांगता सगळ्यांचे व्यवहार धर्माच्या आधाराने परस्परांना समृद्ध करत सुरळीत चालत होते. धर्मेणैव प्रजा सर्वे रक्षन्ति स्म परस्परम, अशी स्थिती होती. पण क्रमशः माणसाची बुद्धी बिघडली. द्वापार झालं, त्रेता झाला, आता कलियुग आहे. इथे माणसाला ज्ञान देणारे नाही तसं नाही आहे, पण माणसाचा अहंकाराचा सांगणारा तू कोण असं माणूस विचारतो. तुम्हाला नाही कळत, बोवा चुप राहा, जग खूप पुढे गेलाय, असा अहंकार असतो लोकांमध्ये. आणि त्याच्यामुळे
प्रत्येकाचं कल्याण हे ज्याच्या त्याच्यावरच आहे. सत्संगाची बुद्धी ठेवून त्यांनी सत्संग केला पाहिजे तरच. आणि त्याच्यामुळे हे जे ज्ञान आहे हे सार्वजनिक झालं पाहिजे, प्रत्येकाला मिळालं पाहिजे. त्याची जी दृष्टी आहे ती प्रत्येकाच्या जीवनात असली पाहिजे. हे ज्ञान काही मक्तेदारी नाही आहे कोणाची, हे सगळ्यांसाठीच आहे. पण पूर्वीचे लोक आपोआप ग्रहण करत असत, आपली बुद्धी तशी होती म्हणून. आता त्यांना त्यांच्या भाषेत समजावं लागतं, वेगवेगळी उदाहरणं द्यावी लागतात. ज्ञानेश्वर आपण ज्ञानेश्वरी श्रद्धेने वाचतो, एकतरी ओवी त्याच्यातली अनुभवावी असं आपल्या जीवनात व्हावं म्हणून वाचतो. पण ज्ञानेश्वरीत किती अलंकार आहेत, व्याकरण कसं आहे, सौंदर्य काय आहे ज्ञानेश्वरीचं, याची चर्चा करणारी लोक आहेत. अगदी ज्ञानेश्वरांनी आपल्या भाषेचा बडीजाव करण्याकरता ज्ञानेश्वरी नाही सांगितली. सामान्य लोकांना समजेल इतक्या रसाळ भाषेत त्यांनी ती सांगितली आहे. पण हेतू काय आहे? एक तरी ओवी लोकांनी अनुभवली तर त्याचं कल्याण होईल. पण ज्ञानेश्वरी निर्णयाने लोक करतात, करोत. तेवढा तरी ज्ञानेश्वरीशी संपर्क आला. त्या शब्दांचं सामर्थ्य असं आहे की चुकून नाम कानावर पडलं तरी उद्धार होतो, अशा कथा आपल्याकडे आहेत. खऱ्या की खोट्या मला माहीत नाही, परंतु या शब्दांचं सामर्थ्य असं असतं. काशीस जावे नित्य वदावे असं करता करता खरंच काशीला जातो माणूस कधीतरी. म्हणून चांगलं करायचं आहे, चांगलं ऐकायचं आहे, चांगलं वाचायचं आहे, ते आज नाही उद्या त्याच्या जीवनात येणार हे नक्की आहे. आपल्या कल्याणाकरता घाई करत असता संतलो लवकर करा, मनुष्य जन्म प्रत्येक वेळेला मिळतो तसं नाही आहे. परंतु हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आता सांगितलं की आता असं आहे की भारतात भारतीय भाषा भारतीयांना येत नाही. आपली म्हणजे पूर्वीची व्यवहार भाषा संस्कृत होतीच, पण आता आपल्याला संस्कृत शिकवणार कोण? अमेरिकन प्रोफेसर शिकवणार. जे वास्तविक आपण जगाला शिकवायला पाहिजे ते जग आपल्याला शिकवणार. त्याच्यामुळे आपल्या मुलांना नाही येतो मातृभाषा, म्हणजे घरातलं जे आहे ते बोलतात, पण मम्मी मला राईस नको असं म्हणतात. साधे शब्द सुद्धा माहीत नसतात, सवय नाही. इंग्रजी मीडियम हे कारण असत नाही. आपल्या घरामध्ये आपण मातृभाषेचा उच्चार नीट केला तर समजते, पण येते सुद्धा, पण आपण तसं करत नाही, जे काय कारण असेल. पण संत मंडळींना नेहमी लोककल्याणाची तळमळ लागली असते. आणि म्हणून ठीक आहे, तुम्ही येत नाही तर आम्हीच इंग्रजी घेऊन तुमच्याकडे येतो असा विचार ते स्वाभाविक करतात. चांगलंही आहे, कारण आपल्याच मुलांना फक्त आपल्याला शिकवायचं असं नाही आहे. हे जगासाठी तारणहार ठरणारं पसायदान ज्यात मागितलं असा हा ग्रंथ आहे. तो सगळ्या जगाचीच आवश्यकता आहे, तो जगातही पोहोचेल. फक्त अडचण अशी आहे की त्या इंग्रजी भाषेमध्ये या आपल्या कल्पना व्यक्त करणारे शब्द नाहीत. जिथे ज्ञानेश्वरांनी एक शब्द वापरला तिथे 10 शब्द टाकावे लागतात, आणि तरी समजतं की नाही सांगता येत नाही. आता कल्पवृक्षाला काय म्हणणार इंग्रजीत? चेतना चिंतामणीचे गावं. चिंतामणी कसं ट्रान्सलेट करणार? या कल्पनाच तिकडे नाही. धर्म हा शब्दच, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, धर्माला शब्दच नाही आहे तिकडे. रिलिजन म्हणतात, पण तो संप्रदाय आहे, पूजा पद्धती आहे. पण ही अडचण सुद्धा आम्ही पाहिलं, म्हणजे 2 शब्द पाहिले चिंतामणी आणि, तर त्याच्यात माझ्या लक्षात आलं, त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. थोडीफार कल्पना येईल, पूर्ण येतच नाही असं नाही आहे, परंतु ती आल्यामुळे अशी बुद्धी होईल की चला मग ज्ञानेश्वरी वाचायची तर मराठी शिकलं पाहिजे, मातृभाषेकडेही लोक आपोआप वळतील. परंतु या छोट्या मोठ्या परिस्थितीच्या पलीकडचा हा ग्रंथ आहे, अमर ग्रंथ आहे. म्हणजे पसायदानाला एका विद्वानाने मानव मात्रांच्या हक्काचा जाहीरनामा
म्हटलं तरी माझ्या कानावर आला. डॉक्टर आंबेडकरांनी प्रसिद्ध केलं ना तसं. कारण त्यात कोणीही परका नाही आहे. ही आपली परंपरा आहे की सगळे आपले आहेत, त्या सगळ्यांना सांभाळून आपल्यालाही नीट चाललं पाहिजे. तर सगळ्यांनी मिळून कसं जगावं, सगळे म्हणजे मनुष्य, समाज, सृष्टी आणि परमात्मा. अर्थ, काम, मोक्ष तिन्ही साधणारा धर्म, जे सगळं जुळवून एका अवधानाने कसं चालायचं याचं शास्त्र आपल्याकडे जे विकसित झालं आहे, मग ते पोचणं आवश्यक आहे. आणि म्हणून हा जो प्रयत्न झाला नेटानी केला, आणि किती 10 वर्ष लागली सगळी मिळून, 6 वर्ष, अर्ध तप झालं. आता बाकीचेही ग्रंथ करतो म्हणणार तर पूर्ण तप व्हावं. पण हे वाङ्मय सगळीकडे गेलं पाहिजे, आपण ते वाचलं पाहिजे. आपण इंग्रजीही थोडं वाचलं पाहिजे याच्याकरता, की नव्या पिढीला आपल्यालाही समजावून सांगावं लागेल. त्याच्यामुळे काही शब्द आपल्याला अडतील, ज्ञानेश्वरीतले नाही येणार, त्यांचं भाषांतर कोणचं असा प्रश्न पडेल. त्यासाठी सुद्धा या ग्रंथातनं हे उपयोगी शब्द आपल्याला मिळतील, किंवा निदान वर्णन मिळेल त्या त्या कल्पनेचं. आणि त्याच्यामुळे हा अतिशय मोलाचा ग्रंथ, चांगला ग्रंथ प्रकाशित झाला आहे. जेव्हा मला सांगितलं यांनी इंग्रजी ज्ञानेश्वरी प्रसिद्ध करून, माझ्या मनात प्रश्न आला, इंग्रजी ज्ञानेश्वरी कसा आला. थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्याला काही वाटो, पण ती गरज आहे, तर ती पूर्ण झाली पाहिजे. म्हणून शुद्ध लोकोपकाराच्या बुद्धीनी परिश्रम करून हा ग्रंथ असा तयार झालेला आहे. आणि ज्ञानेश्वरांनी ज्या भावनेनी ज्ञानेश्वरी सांगितली त्याच भावनेनी त्याचं इंग्रजी भाषांतरही आपण तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे तयार करणाऱ्या, प्रकाशित करणाऱ्या सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि या ग्रंथाचा पुरस्कार करतो. आणि आपण माझं भाषण, मी काही ज्ञानी नाही, ज्ञानी मंडळी सगळी इथे बसली आहेत, तर अधिकारी लोकांच्या पुढे अनधिकार चेष्टा अधिकाऱ्यांच्या आज्ञावरूनच मी करतो आहे. त्याच्यात काही चुकलं असेल तर ते माझं आहे, जे ठीक आहे ते त्यांच्याकडून घेऊनच मी तुम्हाला सांगितलेलं आहे.